महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा बच्चू कडूंना फोन आलेला आहे। सरकारकडून चर्चेकरता बच्चू कडूंना निमंत्रण आहे। मुंबईत बैठकीला या, बावनकुळे निमंत्रण देतात, पण मुंबईत नको, इथं बैठक घ्या, बच्चू कडूंची मागणी आहे। ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या। इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19 उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल। जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा। एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची। त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला। एवढं मंत्रालय नागपूरमध्ये घेऊन येणं शक्य नाही, त्यामुळे सकाळच्या विमानानं मुंबईत यावं आणि संध्याकाळच्या विमानानं मुंबईतून पुन्हा नागपूरमध्ये जावं, हा एक पर्याय आहे असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। मुंबईत बैठकीला या, बावनकुळेंचं बच्चू कडूंना निमंत्रण आहे, पण बैठक मुंबईला नको, बैठक नागपूरमध्येच व्हावी असं बच्चू कडू म्हणतात, किंबहुना आंदोलनास्थळीच व्हावी। बावनकुळेंनी जेव्हा बच्चू कडूंना फोन केलेला होता तेव्हा नेमकं काय घडलं, संवाद ऐकूया। मंत्रालय आहे, लोक तुम्हाला इकडे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जायला जाता येईल। जातीवादी मोर्चामध्ये इतर मोर्चामध्ये जाता येतं, शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये तुम्ही एक सांगा, बावनकुळे आम्ही शेतकऱ्या सोडून जर इथे आलो असतो तर आमच्या प्रति संदेश काय राहिला असता, काय म्हटलं असतं तुम्हाला? तुम्ही संघटनेत राहिलेले लोक आहेत, तुम्ही सांगा, मोर्चेकरी प्रमुखच जर बैठकीला गेले असते संदेश काय गेला असता महाराष्ट्रात? प्रतिनिधी स्वतः यायला तयार नव्हते, त्यांची तयारी नव्हती का तुम्ही या तरच आम्ही येतो? प्रतिनिधी स्वतः यायला तयार नव्हते। प्रतिनिधी तुम्ही म्हटलं होते का तुम्ही आल्याशिवाय बैठक ते मान्य आहे, ते मान्य आहे। तुम्ही माझं काय म्हणतो का, अजून मी CM साहेबाला मॅसेज केला होता, त्यांनी ओके केला का आम्ही ए बी तुम्हाला पाठवलेले आहे, बीवर चर्चा होईल आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे। काही ठिकाणी तर पत्रकच काढायचं आहे, अर्ध्या मागणीवर फक्त परिपत्रक काढायचं आहे। बैठक झाली, मुख्यमंत्र्याकडे बैठक झाली, मागा 7व्या महिन्यात बैठक झाली, तुमच्याकडे बैठक झाली, काहीच झालं नाही। 2 बैठकी झाल्या नाही का? कुठं निर्णय झाले सांगा बरं? अपंगाचे 1000 रुपये वाढवले तुम्ही, 6000ची मागणी होती, किमान अर्धे तर करायला पाहिजे होते तुम्ही। आम्ही बैठक आम्ही मुंबईला नाही येऊ शकत। हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ? विमानानं आले 2 घंटे, तिकून आले 2 घंटे, बैठकीले 2 घंटे, पुरा दिवस जाईल। उद्या आंदोलन हातात नाही राहिलं तर काय करायचं? नाही, बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना, आमची तयारीच आहे बैठक घ्यायची। पण इथं घ्या, नागपूरला घ्यायला काय झालं, आम्ही तिथं येऊ नागपूरला। हे 1 घंटे जाण्या येण्याचं 2-3 घंटे वाचन आमचे। उद्या शेतकऱ्यांना काही केलं, काही प्रॉब्लेम झाले, तिकडे वार्ता आली का अटक झाली, निघाले, निघू शकले नाही, काही झालं नाही, या वातावरणाचा फरक झाला, मग काय करायचं? आमचा गैरसमज असा आहे का तुम्ही आमचं आंदोलनच मोठं काढता बहिणीच्या नावाला? असा गैरसमज होतो ना, मग लोकांचा कार्यकर्ते असं म्हणतो ना। तुम्ही सांगा, आम्ही सगळे 4-5 जण आंदोलन सुरू झाल्यापेक्षा तुम्ही नागपूरला या ना, इथं आपण बैठक ठेवू, इथं मंत्रालय आहे आणि आपण तर विदर्भाचे प्रेमी आहात। विदर्भात निर्णय झाला तर काय बघितलंय तुम्ही? आम्ही तुम्हाला दिलाय त्याच्यातले कोणते निर्णय तुम्ही घेताय ते सांगा। आता आम्ही रेल्वे रोडवर जाणार आहोत का, थांबू का जाऊ, तुम्ही सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.